मनुष्य जीवन कसं असावं याविषयी दोन शब्द. मी उद्धवराव सोनवणे, आनंदनगर, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. प्रथमतः देवदेवतांना वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात, आणि म्हणून ज्या आराध्य दैवताची सुरुवात झाली म्हणजे सगळे देवता आशीर्वाद देतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमो नित्याय नमो शुद्धाय ओम नमः शिवाय. आता नमन वागेश्वरी जी ब्रह्मयाज कुमरी ईच्या चरण रजावरी मस्तक हे चरणी ठेवितसे. हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्या मातेनं हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या मुलांचं बलिदान दिलं, त्या राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, वीरमाता मा जिजाऊला नमन वंदन प्रणाम. असो, आज मनुष्य जीवनाने कसं राहावं. प्रथम मनुष्याचं कर्तव्य आहे, आपल्याला भगवंतानी मुख दिलेलं आहे बोलण्यासाठी. या मुखाने गोड बोलावं. अरे, गोड बोलणं हे भजन आहे, गोड बोलणं हे तप साधनेचं पुण्य त्याला प्राप्त होत असतं. म्हणून जीवनामध्ये आपलं वाणी, आपलं बोलणं हे अतिशय गोड असावं. जीवनामध्ये दया असावी, परोपकार असावा आणि शांतता असावी, नम्रता असावी. दुसऱ्याला आनंद मिळण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे मोठं पुण्यकर्म आहे. तप साधनेचं फळ त्याला प्राप्त होत असतं. नवे नवे देवता सगळे त्याच्या घराजवळ आजूबाजूला त्याच्या सेवेमध्ये सादर असतात. त्याच्या मुलाबाळांना सुखाचे दिवस प्राप्त होतात, यात शंकाच नाही नाही नाही. काय आहे मनुष्याचं कर्तव्य? तर मनुष्याने जीवनामध्ये पहिलं कर्तव्य आहे वाणीनं गोड बोलणं. दुसरं कर्तव्य आहे, आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आहे, ती कोणत्याही जाती धर्माची असो, त्या व्यक्तीचा आदर केलाच पाहिजे. जीवनाचं रहस्यच ते आहे. राष्ट्रसंत, महान संत, जगद्गुरु, जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा महाराज यांनी म्हटलं आहे, पुण्य आणि पापाची व्याख्या सोप्या भाषेत सांगितलेली. पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार. फक्त मग परोपकार करा म्हणजे काय? तुमच्याजवळचं सगळं लोक, अरे नाही, वाणीनं गोड बोला. दुसऱ्याच्या आत्म्याला, दुसऱ्याला आनंद होईल वागा. मोठं पुण्यकर्म आहे. तुमचा जन्म झालेला आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत प्रत्येक मुलानं ज्ञान घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. 25 वर्षापर्यंत फक्त ज्ञानदान त्याने केलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. 25च्या पुढे गेल्यानंतर त्याने वयाच्या 50 वर्ष पार करेपर्यंत गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. त्या गृहस्थाश्रमामध्ये पत्नी, मुलं, आई वडील
सगळ्यांचं लक्ष ठेवून संसार सुखाने केला पाहिजे. 50 वर्ष संपले, 51च्या पुढं संसारात आसून नसल्यासारखं वागलं पाहिजे. आतापर्यंत एवढा संसार केला, मुलं कळती झाली, सवरती झाली, मग ती पुढचा कार्यभार सांभाळून घेईल. मग या संसारात, या जमिनीत, या उद्योगात नफा होतो का तोटा होतो याची चिंता न करता 50 संपल्यानंतर नित्य मंदिराचं दर्शन, हरिपाठ, देवाच्या गोष्टी, देवाच्या कथा, सत्संग, कीर्तन, मंदिरामध्ये ध्यान, चिंतन, मनन या गोष्टी केल्या पाहिजे. कशासाठी करायच्या? तर आपल्या हृदयामध्ये असलेले विकार हाकलून देण्याची ताकद देवाच्या नावामध्ये आहे. देवाच्या नावाने हृदय पवित्र होतो. मंदिराचं नित्य दर्शन घ्यावं, कळसाचं दर्शन घ्यावं आणि मुखाने देवाचं नामस्मरण चिंतन करावं. आणि आपल्यापासून या मुखाने कुणाला दुःख होता कामा नये हे सगळ्यात मोठं सांभाळावं, की आपल्यापासून कुणीच दुःखी होता कामा नये आपल्या शब्दामुळे. मोठं पुण्यकर्म आहे. मग तो कोण्या जाती धर्माचा, सगळ्यांचा आदर करावा, गोड बोलावं. आणि सगळ्यात मोठं दैवत जे भाग्यवान आहे, ज्यांना आई वडील आहे, त्या आई वडिलांचा मान राखावा, आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांना दुःख होईल असं वागूच नये. एखाद्या वेळेस आई वडिलांचं काही चुकत असेल वयोमानाने, पण त्यांना योग्य पद्धतीने समजून सांगावं, त्यांचे आशीर्वादच पाठीशी घ्यावे. ज्यांच्या जीवनात पाठीशी आशीर्वाद आहे ना, ते मोठे झालेले आहेत, सुखी झालेले आहे आणि त्यांचे मुलं बाळ सुद्धा सुखी होतात. प्रारब्धवश काही मागच्या जन्माचं पापकर्म असेल ते भोगावंच लागेल, पण मुलाबाळांना सुखाचे दिवस येतील यात शंकाच नाही. कर्म चांगलं करा, तुम्हाला फळ चांगले येतील. म्हणून जीवनात आपण चांगलं वागा, गोड राहा, परोपकार करा, दया, क्षमा, शांती, आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा आदर. म्हातारपणात आई वडिलांना अपशब्द बोलू नका, त्यांना दुखवू नका. तुम्हाला भगवंत तुमच्या जवळ, तुमच्या मागे पुढे येऊन तुमची सगळी दुःख दैन्य दूर करील यात शंकाच नाही, नाही, नाही. आणि कोणतंही कर्म करत असताना गीतेनं सांगितलं, फळाची अपेक्षा करू नका. कर्म करत राहा, करत राहा, करत राहा. अरे त्याची नोंद भगवंत घेत असतो आणि भगवंत त्याची काळजी करत असतो. म्हणून फक्त चांगलं कर्म करत राहा, निश्चित तुम्हाला फळ चांगलं मिळेल. सगळे दिवस आनंदाचे जातील यात शंकाच नाही, नाही, नाही. 1-2 मिनिटाचं उदाहरण देतो. हनुमंतराया बजरंगबली कोणत्या गावात नाही हो? सगळ्या देवतांनी डोळे बंद केले, चिरंजीव म्हणून हनुमंतराया गावागावात आहे. त्या हनुमंतरायाचा आदर्श बघा. हनुमंतरायाकडे अतिशय शक्ती होती, अतिशय बुद्धी होती, म्हणजे हुशार होते, शक्ती होती, सर्व गुण संपन्न होती, सर्व गुण संपन्न होते. परंतु त्यांचा इतिहास बघा, त्यांचं चरित्र बघा. हनुमंतरायांनी सेवा स्वीकारली, दास्यत्व स्वीकारलं, नम्रता, गोड बोलणं, परोपकार, दया या गोष्टीमुळे ते देवाच्या जवळ राहिले, देवाचे लाडके झाले, देवाचे लाडके झाले. एकदा प्रसंग असा घडला, रावण मारला गेला, सगळे दुष्ट धर्तीवरले प्रभू रामचंद्रांनी मारलेत आणि सगळी बैठक बसली, सभा बसली. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता, तुमच्यामुळे मला 28 मोठाल्या युद्धामध्ये विजय मिळाला. मी तुम्हाला काय देऊ? मी द्यायला उत्सुक आहे, तुम्ही मागा. अरे माझे भक्त याद्या करतात,
हे द्या देवा, ते द्या देवा, ते द्या देवा, ते द्या देवा, काहीतरी मागत असतात. त्या मागण्याच्या अपेक्षेनं ते भक्ती करतात आणि तुम्ही काहीच मागत नाही. हनुमंतरायाला आठवलं, कधी न मागे कुणापाशी, रमा होय त्याची दाशी. रमा म्हणजे रमा नावाची मुलगी नाही तर लक्ष्मी, आपोआप दाशी होते. म्हणून हाही आदर्श सगळ्यांनी घ्या. काही मागू नका देवाला, फक्त चांगलं करत राहा, देव तुमचं चांगलं करेल. देव नोंद ठेवतोय ना तुमच्या कामाची, भलं बुरं काय आहे ते. मग हनुमंतरायाला प्रभू राम म्हणतात, हनुमंतराया, मी तुम्हाला आज, तुम्ही जर म्हणले अयोध्येचं राज्य देऊन टाकतो, तुम्ही जर म्हणले 1000 मागण्या आहे माझ्या, तुम्ही 1000 मागण्या देतो तुम्हाला, तुमचे फार मोठे उपकार आहे. हनुमंतजी, आज मागून घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस हनुमंतराया हात जोडून उभे होते आणि काय सांगतात, देवा, मी कशाला बरे मागू, मला तुमचा आशीर्वाद आहे, तुमच्या आशीर्वादाने मी चांगली कर्म करत गेलो, मला काहीच मागायचं नाही. नाही, महाग महाग हनुमंतराया. त्यावेळेस हनुमंतराया प्रभूला काय म्हणाले, देवा, मी 2 मागणारे तुम्हाला, 2 वस्तू, 2 गोष्टी, त्या तुम्ही द्याल, द्याल, मला वचन द्या, वचन द्या. त्यावेळेस प्रभू राम म्हणतात, अरे हनुमंता, तू 1000 मागण्या माग, तेवढ्या मी एका क्षणात पूर्ण करील, आणि तू म्हणतोय 2 मागण्या, तुझे केवढे उपकार आहे आमच्यावर, बोल 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 हनुमंता. त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात, प्रभू प्रभू, तुमचे जे 2 पाय आहे, तुमचे जे चरण आहे, त्याची सेवा माझ्याकडून घडो, एवढीच मागणी माझी आहे. त्यावेळेस माता जानकी समोर आल्या आणि म्हणाल्या, नाही प्रभू, तुमच्या चरणाची सेवा, मी तुमची धर्मपत्नी आहे, पती सेवा परायण नारी, तिची देवावरी सत्ता, मी त्याची अधिकारी आहे. तुम्ही हनुमंतरायाला दुसरं काही द्या, मी, परंतु हे चरण पादुकेची सेवा मला द्या. लक्ष्मण पळत आला, दादा, मी लहाना भाऊ आहे, भाऊ या नात्यानं तुम्ही मला मोठे आहात, आई वडिला समान आहात, तुमची चरणाची सेवा मला मिळो. त्यावेळेस प्रभू म्हणतात, जानकी आणि लक्ष्मणा, अरे तू भाऊ आहेस, ही तू धर्मपत्नी आहे, तुमचा अधिकार आमच्या जवळ आहे. चरणाजवळ अधिकार असतो तो भक्ताचा, 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 आणि म्हणून त्याचा अधिकारी हनुमंतरायाच आहे. आज भारतभर फिरा, प्रभू राम, लक्ष्मण, जानकी तुम्हाला मंदिरं दिसतील, फोटो दिसतील, परंतु चरणाजवळ हात जोडून बसलेले हनुमंतरायाच दिसतील, हनुमंतरायाच दिसतील. म्हणून जीवनामध्ये असे आदर्श घ्या. आई वडिलांची सेवा, वडीलधाऱ्या माणसांचा मान आदर, त्यांची सेवा, ते वयानं मोठे आहे, त्यांचा मान ठेवा. गोड बोला, या मुखानं गोड बोला, परोपकार करा आणि चांगलं जीवन जगा. चांगलं ते घेत चला, वाईट ते टाकून द्या. भगवंत तुमच्या जवळ राहील, तुमची सेवा करील, तुम्हाला सुखाचे दिवस येईल, मुलाबाळांना सुखाचे दिवस येईल, यात शंकाच नाही नाही नाही. आज मनुष्य जीवन कसं जगावं या विषयावर 2 शब्द बोललो. झालेली सेवा या हनुमंतराया, प्रभू रामचंद्र, माता जानकी, लक्ष्मण यांच्या चरणी, आणि ज्या मातेनं बाळ हिंदवी स्वराज्यासाठी घडविला, त्यामुळे आज मंदिर, त्यामुळं कपाळाला गंध दिसतो, आणि हिंदू म्हणून तुम्ही अभिमानानं त्या मातेला, म्हणजे जिजा मातेला आपले सर्वांचे नमन वंदन प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवराय, त्यांनाही नमन वंदन प्रणाम. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ते मोठं पुढे वाढवलं, आपल्या वडिलांची
अपेक्षा पूर्ण केली असे धर्मपंडित संभाजी महाराज, त्यांनाही नमन वंदन प्रणाम. आणि माझ्यापेक्षा वयानं जी मोठी माणसं आहे त्यांनाही नमन वंदन प्रणाम. बरोबरीची आहे त्यांना नमन, आणि जी लहान आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद असो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.